फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी मायक्रम तोरणची बघा युनिक अशी डिझाइन घेऊन आली आहे। खूप सुंदर अशी डिझाइन आहे, खूप सुंदर दिसते, बघू शकतात। नमस्कार, माही मॅक्रम आर्ट्समध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। मी आज मायक्रम तोरणची नवीन डिझाइन घेऊन आली आहे। बीडेड तोरणची डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा फ्रेंड्स, मायक्रम तोरणसाठी आपण 2 कलरचे मायक्रम कॉर्ड घेतलेले आहेत, ब्ल्यू आणि पिंक। इथे मी 2 कलरचे बीड्स यूज केले आहेत, पर्पल अँड ऑरेंज, आणि बेल्स घेतले आहेत स्काय ब्ल्यू कलरचे। तर इथे बीड्स किती लागले आणि बेल्स किती लागले ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देईल, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात। आणि आपल्याला 2 किचन रिंग पण लागलेले आहेत 1-1 इंचच्या तोरणपट्टी बनवण्यासाठी। आणि तोरणपट्टीचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देईल, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात। सगळ्यात आधी आपल्याला कॉलम डिव्हाइड करून घ्यायचे आहेत। इथे मी टोटल 17 कॉलम डिव्हाइड केलेले आहेत। आणि दोऱ्यांचे मेजरमेंट आपण हे वेगवेगळ्या प्रमाणात घेऊ, त्यामुळे मी ते मेजरमेंट फिक्स असे सांगितलेलं नाही आहे। अशा पद्धतीत दोरी घ्यायची आहे, मायक्रमची कॉर्ड घ्यायची आणि स्टिक करून घ्यायची आहे। या पद्धतीत स्टिक करून घ्यायची आहे। आता आपल्याला एक पर्पल बीड्स ॲड करून घ्यायचं आहे। आणि नंतर 3 ऑरेंज बीड्स ॲड करायचे आहेत। आता इथे एका बेल्स घेऊन दोरी परत उलट्या साईडला अशी स्टिक करून घेऊया। बघा फ्रेंड्स, एवढं अंतर ठेवून मी दोरी कट करून घेतली आहे। आता बेल्स अटॅच करून घेऊया आणि अशा पद्धतीत फोल्ड करून घ्यायचं आहे।
बघा फ्रेंड्स, इथे आपण 9 कॉलम हे बनवून घेतले बघा. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे बीट्स मी टाकून घेतलेले आहेत आणि ऑरेंजचे 3 बीट्स मी हे राहू दिलेले आहेत. अशाच पद्धतीत आपल्याला इकडचा कॉलम बनवून घ्यायचा आहे. आता इथे आपण 9 बीट्सपर्यंत हा एक कॉलम बनवलेला आहे, जो मोठावाला आहे तो. आता इथे परत आपण हा 8वाला कॉलम बनवून घेऊया आणि या सिक्वेन्सनुसार आपण इकडे कॉलम हे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीत आपल्याला 3 कॉलम हे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही दरवाजाचं अंतर घेऊन 4 कॉलम पण बनवू शकतात. म्हणजे जेवढे माप असेल दरवाजाचे त्या पद्धतीनुसार तुम्ही तोरणपट्टीची डिझाईन वाढवू शकतात आणि कॉलमची पण डिझाईन वाढवू शकतात. बघू शकतात बघा, आपण 1 पासून सुरुवात केली होती, तर लास्ट पण 1 बीट्स घेतलेला आहे आणि जी सेंटरची लाईन आहे तिच्यात 9 बीट्स आपण ॲड केलेले आहेत. अशा पद्धतीत डिवाइड 8 कॉलम हे डिवाइड होतील आणि हा सेंटरचा 9वा कॉलम म्हणजे आपण इथे हे 17 कॉलम पाडून घेतले होते आणि बीट्सच्या लाईन पण ह्या आपण अशा पद्धतीत बनवून घेतलेल्या आहेत आणि पुढे पण आपल्याला अशी डिझाईन कंटिन्यू करायची आहे. हे बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीत आपले तोरणची डिझाईन बनवून तयार आहे. बघू शकतात, अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे आणि अतिशय सोपी आहे. जास्त वेळ पण नाही लागलेला आहे बनवायला. बघू शकतात, अशा पद्धतीत आपल्याला बीड्स हे ॲड करून घ्यायचे आहेत. 2 कलरमध्ये बीड्स आपण वापरले त्यामुळे एक नवीन लुक दिसतोय बघा, छान. आणि दरवाजाला लावून पण खूप सुंदर दिसेल मॅक्रमचं तोरण. इथे दोऱ्या पण आपल्याला कमी लागलेल्या आहेत, जास्त दोऱ्यांचा वापर नाही झालेला आहे. इथे आपल्याला ब्ल्यू कलरच्या कॉर्डचं हाफ बंडल लागलेलं आहे आणि पिंक कलरचे कॉर्ड हे आपल्याला हाफपेक्षा पण कमी लागलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.